शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजपचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव आज जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर असून त्यांच्या समेत जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे आणि जिल्हा परिषद गटनेत्या आशाताई बुचकेही सहभागी झाले आहेत। बुचके सोनवणे एकत्र आल्यामुळे खासदार शिवाजीराव आढळराव यांचे जुन्नर तालुक्यातील पारडे जड होऊ शकते। ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स। प्रचाराच्या निमित्तानं आज दिवसभर आपल्या या परिसरामध्ये गावभेट दौऱ्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि या गावभेट दौऱ्याच्या निमित्तानं माझ्यासोबत उपस्थित असलेले माझे सर्व सहकारी, सर्व ग्रामस्थ बंधू आणि भगिनींनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की येणाऱ्या 20 दिवसानंतर या लोकसभेच्या निवडणुकीचं मतदान होणार आहे आणि या मतदानाच्या माध्यमातून आपण खऱ्या अर्थानं देशाचं भवितव्य ठरवणारी ही निवडणूक असणार आहे। आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना मला नम्र आवाहन करायचं आहे की आज देशापुढची सगळी परिस्थिती जर पाहिली तर आज देशाला एक स्थिर सरकार हवं आहे आणि दुसऱ्या बाजूला आपल्या मतदारसंघामध्ये गेले 15 वर्षे मी तुमच्याबरोबर सातत्यानं काम केलेलं आहे आणि 15 वर्षामध्ये आपल्या सगळ्यांना पूर्ण ठाऊक आहे की मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यामध्ये मी आपल्या प्रत्येक गावामध्ये पोहोचलो आहे। खासदार निधी असेल किंवा केंद्रीय निधी असेल किंवा इतर निधी असेल, या सगळ्या माध्यमातून सुरुवातीची 10 वर्षाची एवढी कामं झाली नाही, त्याच्यापेक्षा जास्त कामं या माझ्या शेवटच्या 5 वर्षाच्या काळामध्ये आणि विशेष करून नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारमुळे झालेली आहे। उदाहरणार्थ सांगायचं झालं तर हा आपला हायवेचा जो रस्ता आहे, हा रस्ता जरी अपूर्ण असला तरी या रस्त्याला मुळातच चालना मिळाली 2014च्या नंतरच। या सरकारच्या काळामध्येच 2004 ते 2014 मी सातत्यानं मागणी करून सुद्धा काँग्रेस सरकारनं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, परंतु हे सरकार आल्यानंतर त्याला खऱ्या अर्थानं चालना मिळाली। आज या 80% काम पूर्ण झालंय, 20% काम सुद्धा पूर्णत्वाच्या मार्गावर आहे। नारायणगावचा बायपास आपलं तुम्हाला माहिती आहे, काम आज उद्याकडे चालू झालंय, कारण खेड घाटातलं काम आता पूर्ण होत आहे। ही सगळी कामं तुम्ही सगळ्यांनी पाहिलीत प्रामाणिकपणे। बैलगाड्याचा प्रश्न असेल, विमानतळाचा प्रश्न असेल, शेतकऱ्याचे प्रश्न असेल, या सगळ्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये मी आपल्याला निवांत सांगेलच, परंतु आज आपल्याला विनंती करण्यासाठी आलोय की मी पुन्हा चौथ्यांदा आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद मागण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद असे तिन्ही निवडणुकीला मी काम केलं, माझ्या विकास कामाच्या विश्वासावरूनच तुम्ही मला 3 वेळा भरघोस मतानं निवडून दिलंय। यावेळेला सुद्धा तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहतील, एवढेच या ठिकाणी सांगून मी आपली रजा घेतो। धन्यवाद।